सांगोला जिल्हा परिषद निवडणुकीत नवी समीकरणं जुळाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सांगोल्यात भाजप, शिवसेना आणि रिपाई एकत्र लढणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या साठी ही युती झाल्याचं सांगण्यात येते। सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी हे जाहीर केलं। नगर परिषद निवडणुकीत सांगोल्यात शेकाप आणि भाजपची युती झाली होती, तरी शहाजीबापूंनी भाजपवर गंभीर आरोप केले होते। मात्र आता वाद विसरून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या भूमिकेला भाजप आमदार जयकुमार गोरेंनीही पाठिंबा दिला। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं जुळलं चुकून नाही दुर्दैवानं तर दुसरा विचार करा। सांगोल्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत। मी शहाजी बापू आणि मी सातत्याने सांगितलं, बापूंनी तेव्हाही सांगितलं, आजही आम्ही सांगतो की आम्ही समविचारी आहोत, त्यामुळं आम्ही युती करून निवडणूक लढू। भाऊ, या युतीत शेकअप सोबत असणार आहे? अजून खूप चर्चा चालू आहेत। इथे परिस्थिती अशी आहे, आता काय होतंय आणि 10 मिनिटांनी काय होईल हे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।